मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहे. त्याचं नामांकन परत घ्यायचं वेळ जो होतं ते काल दुपारी 3 वाजेपर्यंत होतं. आम्हाला आश्चर्य झालं की शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना म्हणजे शिंदे सेना आणि काँग्रेस यांनी छुपी युती केली असं समोर आलं. आम्ही घाबरलो म्हणून हे सांगत नाही. आम्हाला आजही जनतेवर विश्वास आहे की सत्ता भाजपचीच येईल आणि महापौर भाजपचं बसेल. परंतु ही छुपी युती केली. मला नागरिकांना सांगायचं आहे की आता तुम्ही काँग्रेसला मतदान केलं तरी सेनेला जायला, शिवसेनेला केलं तरी तो काँग्रेसला जाईल. मग शिवसेनेचं हिंदुत्ववादी बोलत होते ते कुठे गेलं? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. आणि ही छुपी युतीचं कारण काय की जिकडे काँग्रेस प्राबल्य आहे तिकडे सेनाने सगळे फॉर्म विड्रॉल केले, जिकडे सेना प्राबल्य आहे तिकडे काँग्रेसने फॉर्म विड्रॉल केले. उदाहरण त्यांचे इकडचे प्रमुख, उदाहरण सांगे 13 नंबर वॉर्ड, त्यांचे प्रमुख इकडे विक्रम सिंग आहे तर त्याच्यासमोरचा फॉर्म मागे घेतलं. या देशामध्ये नॅशनलाइज पार्टीचे अधिकृत उमेदवारचा फॉर्म मागे कोण घेतो? ही एकमात्र पार्टी आहे ज्यांनी अशा प्रकारचं, शिंदे सेनाने पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले आणि काँग्रेसने पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले. ह्याच्याने दिसते की ही छुपी युती त्या लोकांनी केलेली आहे. जनताला मला एवढंच सांगायचं आहे की आपण आता सरनाईक भाईजानला मतदान केलं तरी तो काँग्रेसला जाईल. म्हणून आपण विचार करा, 10 नंतर आपलं मतदान करा. हे स्वार्थासाठी, ह्यांचे विचार कुठलेही नाही, ह्यांचं धर्म कुठलाही नाही. हे फक्त आणि फक्त आपल्याला मतं कशी मिळतील, विचारधारावर चालत नाही. अशा लोकांपासून सावधान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.